हाय हॅलो नमस्कार. आज होती मुलांना सुट्टी, त्यामुळे घरातली कामं पटापट आवरून घेतली आणि मला खरेदी करायचं होतं थोडं लागणारं सामान. त्यासाठी मी निघाले तर पिल्लंही माझ्या मागोमाग निघाली आणि मुलांची चालू होती एक्झाम. त्यामुळे बाहेर गेल्यावर बाहेरचं काही खायचं नाही ही अट मी आधीच घातलेली होती. तरी देखील घरी आल्यावर दोघांचंही चालू झालं की मला हे खायला घेतलं नाही, ते खायला घेतलं नाही. त्यात मुलगाही म्हणायला लागला की मला आता भूक लागली आहे, मला खायला दे. तर पटकन काय करायचं तर सामान बघेपर्यंत मी घरात भोपळा होता तो कापून घेतला. त्याच्यासोबतच 2 लहान आकाराचे टोमॅटो कापून घेतले आणि 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, हे सगळं एका छोट्या कुकरला लावून घेतलं. त्याच्यामध्ये घातलं 1.5 ग्लास पाणी. अर्थात या सगळ्यापासून मी बनवणार होते सूप. पण मुलांना ह्याचं जरासुद्धा कल्पना नव्हती की हे सूप कशापासून बनत होतं. ते दोघेही आणलेलं सामान बघण्यात व्यस्त होते. त्यांचं सामान बघू होईपर्यंत मी पटकन कुकर लावला. कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या. एकीकडे 4-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या, छान बारीक कुटून घेतल्या की त्याचा स्वादही चांगला येतो. तोवर इकडे कुकरच्या शिट्ट्याही झाल्या. कुकर थंड झाला की मी त्यातलं भाजीचं पाणी म्हणजेच आपला व्हेजिटेबल स्टॉक वेगळा केला आणि उकडलेल्या भाज्या मिक्सरला फिरवून घेते आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर आपण हे गाळणीने हे गाळून घेणार आहोत. अर्थात यात काही चोथा नाहीच आहे, आपण सगळं मिक्सरला फिरवलं आहे. एकीकडे कढई तापत ठेवली, त्यात छान तूप गरम केलं आणि जिऱ्याची खमंग फोडणी घेतली आणि त्याच्यात घातला ठेचलेला लसूण, थोडीशी हळद आणि हिंग, चवीनुसार मीठ घातलं आणि छान परतून घेतलं. आता यात घालणार आहोत व्हेजिटेबल स्टॉक आणि त्यात वाटलेलं भोपळ्याचं मिश्रण. थोडीशी काळी मिरी पावडर घातली आणि याला छान उकळी येऊन दिली. इथे उकळी आल्यानंतर घातला थोडासा लिंबाचा रस आणि आपलं गरमागरम सूप प्यायला तयार होतं. करायला अत्यंत सोपं आणि चविष्ट हे सूप मुलांना प्यायला दिलं तर त्यांना कळतही नाही कशाचं बनवलं आहे आणि अत्यंत पौष्टिक अशा भाज्याही पोटात जातात आणि मुलं आवडीने पितातही. आणि ह्याची डिटेल रेसिपी मी चॅनलवरती आपल्या शेअर करत आहे. थँक्यू.